मेट्रो 9 म्हणजे दहिसर पूर्व ते मीरा भाईंदर मार्गिकेचं आज उद्घाटन झालंय। काशीगाव ते गुंदवली म्हणजे अंधेरी दरम्यान धावणाऱ्या या मेट्रोमुळे पश्चिम उपनगरातील प्रवास हा अधिक वेगवान होणार आहे। मुंबई आणि उपनगरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये आज आणखीन एक महत्त्वाचा टप्पा गाठला गेलेला आहे। बहुप्रतीक्षित मेट्रो 9 मार्गिकेचं आज उद्घाटन झालंय आणि त्याच्यामुळे दहिसर आणि मीरा भाईंदर परिसरातील नागरिकांचा अंधेरीपर्यंतचा प्रवास अत्यंत सोपा आणि जलद गतीने होणार आहे, गारेगार होणार आहे। काशीगाव ते गुंदवली अंधेरी दरम्यान ही सेवा आजपासून सुरू झालेली आहे। प्रवाशांच्या सोयीसाठी मेट्रो प्रशासनानं पहाटेपासूनच रात्री उशिरापर्यंत गाड्यांचं नियोजन जे आहे ते केलेलं आहे। पहिली गाडी ही पहाटे 5:50 काशीगाव ते गुंदवली अशी सुटणार आहे। शेवटची गाडी रात्री 11 वाजता असेल आणि गर्दीच्या वेळेला जर आपण पाहिलं तर दर 6 मिनिटांनी मेट्रो उपलब्ध असेल आणि इतर वेळेला 8 ते 10 मिनिटांच्या अंतरानं या गाड्या या मार्गावरून धावणार आहेत। मेट्रो 9 ची जर महत्त्वाची स्थानकं पाहायला गेले तर पहिलं स्थानक ते म्हणजे दहिसर पूर्व कनेक्टिव्हिटी पॉइंट आहे हा, त्याच्यानंतर पांडुरंगवाडी, त्याच्यानंतर मीरागाव, मग काशीगाव, साईबाबा नगर, मेडतिया नगर, शहीद भगतसिंग गार्डन, सुभाषचंद्र बोस स्टेडियम अशी महत्त्वाची स्थानकं असतील मेट्रो 9 वर। मेट्रो लाईन 2B चा टप्पा पहिला याची एकूण लांबी जर आपण पाहिलं तर 5.5 किलोमीटर आहे। पहिली मेट्रो सकाळी 6 वाजता सुटेल, शेवटची मेट्रो रात्री 10:15 आणि रात्री 10:30च्या दरम्यान असेल आणि दर 9 मिनिटं 30 मिनिटांनी म्हणजे 9.5 मिनिटांनी एक मेट्रो 2B वर धावणार आहे। मेट्रोच्या जर आपण पाहिलं तर या नवीन मार्गावरच्या एकूण फेऱ्या ज्या आहेत त्या 209 असतील। रस्ते मार्गावरच्या ट्रॅफिकमधून सुटका होऊन प्रवाशांचा वेळ हा कमी होईल। काशीगाव आणि मीरा रोड परिसरातील नागरिक थेट मेट्रो 7 द्वारे अंधेरी गुंदवलीपर्यंत विना अडथळा पोहोचू शकतील आणि मेट्रोमुळे खासगी वाहनांचा वापर हा कमी होऊन प्रदूषणामध्ये सुद्धा घट होण्यास मदत होईल। सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर जो आहे तो केला जावा याच्यासाठी सातत्याने आवाहन केलं जात आहे। मूळ मुद्दा होता तो म्हणजे कनेक्टिव्हिटीचा, तर आता हा टप्पा सुरू झाल्यामुळे एक वेगवान प्रवास मुंबईकरांचा होण्यास मदत होणार आहे। आज MMR मधील महत्त्वाच्या प्रकल्पांचं लोकार्पण जे आहे ते झालेलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा मेट्रो मार्गाला हिरवा झेंडा दाखवलेला आहे। मुंबईमध्ये प्रवास करणं म्हणजे वेळखाऊपणा, जिकरीचं लोकलनं प्रवास करणं म्हटलं तर गर्दीच्या वेळेला लोकल पकडणं हे अत्यंत मुश्किल झालेलं आहे, कठीण झालेलं आहे। मेट्रो ही एक अशी सेवा आहे ज्याच्यामुळे प्रवास हा सुखकर होणार आहे, सुकर होणार आहे। पण मूळ मुद्दा तो म्हणजे कनेक्टिव्हिटीचा। मेट्रोचं जाळं हे विस्तारत चाललेलं आहे आणि आता हा जो नवीन टप्पा सुरू झालेला आहे त्याच्यामुळे मुंबईकरांचा प्रवास हा अधिक वेगवान आणि सुखर होण्यास आता मदत होणार आहे। आजपासून 2 नव्या मेट्रो मार्गिका या मुंबईकरांच्या सेवेमध्ये दाखल झालेल्या आहेत। ही थेट दृश्य जी आहे ती आपण या ठिकाणी पाहताय। अंधेरी आणि मीरा रोड हा जर प्रवास आपण पाहिला तर तासनतास म्हणजे रस्ते वाहतुकीनं तासनतास प्रवास जो आहे तो करावा लागतो। ट्रॅफिकची समस्या ही फार मोठी आहे आणि त्याच्यामुळे अपेक्षित स्थळी पोहोचणं हे फार अवघड होऊन जातं, वेळखाऊपणाचं होऊन जातं। मात्र आता मेट्रो हा त्याच्यावर एक खूप चांगला तोडगा निघालेला आहे। या मार्गाची कनेक्टिव्हिटी त्याच्यामुळे हा प्रवास सुखकर होणार आहे, अगदी वेगवान होणार आहे। लवकरात लवकर आपल्याला अपेक्षित स्थळी जे आहे ते पोहोचता येणार आहे। अवघ्या काही मिनिटांमध्ये आता हे अंतर जे आहे ते गाठता येईल। मुंबईकरांच्या प्रवासामध्ये एक मोठा बदल घडवण्यासाठी ही नवीन सेवा आजपासून सुरू झाली आहे। मुंबईसारख्या शहरांमध्ये अनेक मेट्रो प्रकल्पांची कामं ही वेगाने पूर्ण होत आहेत आणि दहिसर आणि काशीगाव या मेट्रो 9 मार्गिकेचा शुभारंभ आज झालेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते
मेट्रो 9 ही नवी मार्गिका मुंबई शहरातील सुरू असलेल्या महत्त्वाच्या प्रकल्पांपैकी एक मानली जाते आणि ही मार्गिका दहिसर ते काशीगाव या दोन भागांना थेट जोडणारी आहे। विनायक डावरुंग आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, थेट जाऊयात त्यांच्याकडे। विनायक, शाली, आपण जर पाहिलं तर दहिसर पासून ही सुरुवात होणारी मेट्रो 9 जी आहे ती आता सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ हस्ते ही मेट्रोची मार्गिका जी आहे ती सुरू झालेली दिसून येते। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाहतूक कोणती समस्या जी आहे ती नागरिकांना सहन करावं लागत होती, परंतु आता मात्र एक सुखकर प्रवास जो आहे तो मीरा भाईंदर पर्यंत दहिसर पासून होणार आहे। दहिसरला आलेला प्रवासी जो आहे तो ज्याला अंधेरीला यायचा आहे ती कनेक्टिव्हिटी सुद्धा दहिसरमध्ये देण्यात आलेली आहे। त्यामुळे कुठेतरी एकतर्फी हा संपूर्ण प्रवास जो आहे तो मीरा भाईंदर पासून अंधेरीपर्यंत जो आहे तो करता येणार आहे। अंधेरीच्या पुढे आपण जर पाहिलं तर ज्याला संपूर्ण दक्षिण मुंबईत यायचं आहे तर अंडरग्राऊंड मेट्रोचाही पर्याय असणार आहे। त्यामुळे कुठेतरी मेट्रोचं जाळं जे आहे ते मुंबई शहरात वाढवण्याचा प्रयत्न जो आहे तो सरकारचा आहे, देवेंद्र फडणवीस यांचा आहे, त्यांचाच हा ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात भर जो आहे तो मेट्रो महामार्गावर दिला जातोय। आपण जर पाहिलं तर दहिसर पूर्व ते हा संपूर्ण जो 9वा मेट्रोचा मार्ग जो आहे तो 4.5 किलोमीटरचा असणार आहे। 4 स्थानक यामध्ये आहेत आणि कुठेतरी संपूर्ण शहर जे आहे ते जोडण्याचा प्रयत्न केला जातोय। 2 जिल्हे प्रामुख्याने मुंबई उपनगर आणि ठाणे जिल्हा या मेट्रो मार्गिकेमुळे जोडला जाणार आहे। ठाणे जिल्ह्याला जोडणारी ही पहिली मेट्रो जी आहे ती असणार आहे। त्यामुळे साहजिकच आहे एक चांगला सुखकर प्रवास करण्यासाठी उत्तम अशी सुविधा जी आहे ते मेट्रोच्या माध्यमातून सरकारने या ठिकाणी नागरिकांना आज खुली केलेली पाहायला मिळते। विनायक, अंधेरी ते मीरा रोड हा जर प्रवास करायचा असेल म्हणजे रस्ते वाहतुकीच्या माध्यमातून तर खूप वेळ जातो, त्याच्यामध्ये वाहतूक कोंडीची समस्या। आता हा प्रवास अवघ्या 10 ते 15 मिनिटांमध्ये करता येणार आहे। ऋषाली, बरोबर आहे। आपण जर रस्ते मार्गाने जर मीरा भाईंदरकडे गेलो तर प्रचंड ट्रॅफिकची समस्या जी आहे ती सहन करावी लागते। संध्याकाळी तासोन तास रस्त्यांवरती गाड्या ज्या आहेत उभ्या असलेल्या पाहायला मिळतात, परंतु हा एक वेगळा पर्याय जो आहे तो नागरिकांसाठी, मुंबईकरांसाठी आणि उपनगरांसाठी किंवा MMR रिजन मध्ये राहणाऱ्या सगळ्यांसाठी हा खुला झायला आपल्याला पाहायला मिळतोय। थेट काही मिनिटातच मीरा भाईंदर पर्यंत पोहोचता येणार आहे, त्यापुढे वसई विरारला सुद्धा पुढे जाता येईल। त्यामुळे एक वेगळा पर्याय जो आहे तो मेट्रोचा या ठिकाणी देण्यात येईल आपल्याला पाहायला मिळतं। गेल्या अनेक दिवसापासून मीरा भाईंदरकर सुद्धा या मेट्रोची प्रतीक्षा जी आहे ते करत होते। अखेर ही प्रतीक्षा संपलेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या मेट्रो मार्गिकेचं उद्घाटन आता पार पडलेलं आपल्याला पाहायला मिळते। या मार्गावरची मुख्य स्थानकं कशी असतील आणि कोणकोणत्या वेळांमध्ये मेट्रो धावणार आहे त्या संदर्भात काय माहिती मिळते? ऋषाली, आपण जर पाहिलं तर आज या मार्गिकेचं खुला जो आहे तो मार्गिका करण्यात आलेला आहे। त्याचं वेळापत्रक जे आहे ते मेट्रोकडून थोड्याच वेळात या ठिकाणी जाहीर होईल। उद्या खऱ्या अर्थानं टाइम टेबल नुसार ही मेट्रो जी आहे ती या मार्गिकेवरती धावणार आहे। त्यामुळे साहजिकच आहे जेव्हा पीक आवर असतो तेव्हा ज्याला अर्जन्सी आहे तो मेट्रोचा पर्याय सुद्धा निवडू शकतो। त्यामुळे मेट्रो ही एक मुंबईकरांसाठी चांगली वरदान जे आहे ते ठरताना पाहायला मिळते। आपण जर पाहिलं तर अंडरग्राऊंड मेट्रोचा पर्याय सुद्धा मुंबईत चांगला प्रतिसाद जो आहे तो मिळताना आपल्याला पाहायला मिळतो आणि ही एक मेट्रो सुद्धा एक चांगली मानली जाईल आणि कुठेतरी संध्याकाळच्या वेळ जी आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात ट्रॅफिकची समस्या मुंबईकरांना सहन करावी लागते, उपनगरकरांना सहन करावी लागते। त्याला एक पर्याय जो आहे तो योग्य तो मानला जातो या मेट्रोच्या माध्यमातून। नक्कीच विनायक, आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे ठाण्याला जोडणारी ही मेट्रो आहे। म्हणजे ही पहिलीच मेट्रो आहे जी ठाण्याला जोडते आणि अशा पद्धतीने आता मेट्रोचं जाळं सुद्धा आता विस्तारत चाललेलं आहे। जर आपण पाहिलं तर पीक आवरमध्ये म्हणजे खास करून सकाळच्या वेळेला आणि संध्याकाळच्या वेळेला ज्या ज्या वेळेला ऑफिसेस सुटतात त्या वेळेला या मेट्रो अवेलेबल असणं हे फार महत्त्वाचं आहे। विनायक आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, त्यांच्याकडून आपण या संदर्भातले अधिक अपडेट्स जाणून घेणारच आहोत। मात्र ही दृश्य आपण या ठिकाणी पाहताय मेट्रो 2B चा डायमंड गार्डन ते मंडाले पहिला टप्पा जो आहे तो सुरू झालेला आहे। मेट्रो 9 जी आहे ती सुरू झालेली आहे। मुंबईकरांच्या सेवेमध्ये आता ही मेट्रो जी आहे ती आलेली आहे। आजपासून या 2 नव्या मेट्रो मार्गिका मुंबईकरांच्या सेवेमध्ये दाखल झालेल्या आहेत। त्याच्यामुळे मुंबईकरांचा प्रवास हा अधिक सुकर दिलासादायक असा होणार आहे। कारण जर हे अंतर आपण कापायचं झालं अंधेरी ते मीरा रोड तर हे अंतर कापत असताना तासनतास वाहतूक कोंडीचा सामना जो आहे तो मुंबईकरांना करावा लागतो आणि पश्चिम रेल्वे मार्गावरची ही 2 महत्त्वाची स्थानकं आहेत। मात्र हा टप्पा गाठत असताना अक्षरशः मुंबईकरांची दमछाक होत होती। मात्र आता पश्चिम रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी हा मार्ग म्हणजे
अगदी सुखकर असा होणार आहे, सोयीचा होणार आहे. अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये हे अंतर जे आहे ते कापता येणार आहे. मेट्रो 2B चा डायमंड गार्डन ते मंडाले पहिला टप्पा जो आहे तो सुरू झालेला आहे. दहिसर ते काशीगाव या नव्या मेट्रो 9 मार्गिकेचं लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालेलं आहे. आजचा दिवस मुंबई आणि ठाणेकरांच्या दळणवळणांच्या स्वप्नांना नवे पंख देणारा दिवस आहे. थोड्याच माननीय मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदय आपल्याशी संवाद साधतील. मेट्रो 2B चा डायमंड गार्डन ते मंडालेचा पहिला टप्पा हा या सुरू झालेला आहे. ऐतिहासिक सोहळ्यासाठी उपस्थित सर्व पत्रकार बंधू भगिनी, मान्यवर आणि नागरिकांचे मी सहर्ष स्वागत करतो. माननीय मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदयांचं आगमन झालेलं आहे. सांगितलं